तर हाय गाइज, मी तुमचा लाडका ब्लॉगर रोशनी. हा माझा मित्र बंटी, अमरावती से आया मेरा दोस्त को सलाम करो. तरुण भाऊ पा बॉडी दाखवते. तरुण भाऊ, भेलो भाऊ, तुम्हाला राहू द्या भाऊ. तर गाईज हे आम्हाला सोडून गेले गाईज. आम्ही दोघं जण मागं राहिलो गाईज. आता धावत जातो आम्ही. तर गाईज मला वाटतं की मी मॅरेथॉनची रेस जितू शकतो, कारण एवढ्या स्पीडमध्ये धावतो का नाही गाईज मी, का माझ्यासमोर कोणीच एवढ्या स्पीडमध्ये धावू नाही शकत. माझी मॉडेल तिच्या नाकात नसली डोळ्यात वागले. अरे माझी पण अप्सरा चंद्रावाणी म्हणून तिच्यासाठी मी पडले पागल. नाही बा, पागल नको बनू तू. त्यासारखा मित्र मला डबल भेटणार नाही मग. ह्या पा गाईज तरुण भाऊचा मित्र आला. ह्या गाईज आपला कॅमेरामॅन तो वाजवरे बारक्या. मित्र सोबत असले म्हणजे वेगळीच मजा येते. माझे मित्र तर पूर्ण येडेच आहे, विचारायचंच काम नाही. त्याच्याहून जास्त मी येडा आहे. आता झाले हे आपले येडे धंदे चालू. तर आता चाललो आम्ही घराकडे. जाता जाता आम्हाला काका भेटले हे वाले. हे आपले बंडू भाऊ पिकअपवाले. तर काही गद्दारी करत आहे माझे मित्र माझ्यासंग. एक एकटं खरमुरं खात आहे काय, आम्हाला भुलले काय. ह्या तरुण भाऊ पा कसा चिडवते. छोड़ देगा, कुल्हाड़ी उठा के दिहाड़ी कमाएगा. दम है तो रोक के बता, दम है तो रोक के बता. शेखावत हे गाडी सगळे दम है तो अरे. तरुण भाऊ कायचा विचार करत आहे, लय गंभीर विचारात आहे तरुण भाऊ. तर आम्ही घरी चाललो होतो तर तेवढ्यात भेटले आमच्या गावातले ठेकेदार. तर गाईज हे आमच्या गावातली रहस्यमयी विहीर आहे. हे विहीर बुजुर्गों के जमाने की विहीर आहे. तर गाईज तुम्हाला विहीरच दाखवून राहिलो होतं की तेवढ्यातच आपल्याला आपलावाला प्रेमाचा माणूस भेटला. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा. तर बाय गाईज, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चल वाजव रे बारक्या.